आरक्षणाचे रिकामटे भांडणं एवढे जोर पकडतील की त्यातनं काही हिंसा, वाद विवाद, पोलीस केस, हाणा मार्या, शिव्या, खूप विध्वंस वाढेल. म्हणून तर आम्ही पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता, पण जरांगे समर्थकांनी त्याच्यावर आक्षेप घेऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ह्याचसाठी होता की थोड्या जातीपाती बाजूला ठेवा आणि हिंदुत्व बघा, धर्म सांभाळा, अन्यथा काहीही टिकणार नाही, कोणी उरणारच नाही. तर मग आरक्षणही द्यायचं कोणाला आणि भोगायचं कोणी कोणाला, हा प्रश्न आहे. प्रेमाने म्हणा श्रीराम. सरकारमध्ये जे 2-3 जण आहे आपले, त्यांच्यामध्ये सुद्धा खूप वाद वाढेल, खूप शिगेला जाईल, खूप त्यांनाही एकत्र टिकणं अवघड होईल. पण गुदमरून कसा तरी गाडा चालवत राहतील. धान्याचे वगैरे भाव भरपूर वाढतील. आता सरकारने पुन्हा एकदा बिनकामाची उपद्व्यापी लस काढली, माहिती आहे ना, कॅन्सर होऊ नये म्हणून त्याच्या आधी देण्यासाठी. आम्ही तर पेपरला वाचलं, चांदवडला नेमिनाथ की दुसरं कुठलं तरी कॉलेजला 140 मुलींना ती लस देण्यात सुद्धा आली. पण दुर्दैवाने आम्हाला सांगावं लागतं की अशा लशींची आवश्यकता नाही. कोरोनाच्या लशीसारखी जशी कोरोना येईल हे आधी सांगितलं. कोरोनात हजारो लोक आम्ही नीट पण करून दाखवले, एकाचाही मृत्यू नाही. कोरोनाची लस निघण्याच्या आधीच आम्ही गुजरातमध्ये असतानाच सांगितलं होतं की ती निघणारी लस आयुष्य संपून टाकणारी राहील, जिच्यामुळे हार्ट अटॅक येईल, पाईल्स मूळव्याध होईल, खूप उष्णता वाढेल, बॉल हाडं वगैरे जातील आणि सगळे आजार एकदम होलसेलमध्ये आता चालू झालेले. असंच मूर्ख डॉक्टरांनी आता एक संशोधन केलं की कॅन्सर होऊ नये म्हणून आधीच स्त्रियांना, मुलींना लस देत आहे. पण हीच लस जीव खाऊन खूप आजार निर्माण करेल, नवे कॅन्सर सुद्धा हीच लस जास्त वाढवेल. म्हणून न घेतलेली कधीही चांगली. सरकारच्या विरोधात जरी आमचा हा उपदेश असेल, पण सरकार महत्वाचं नाही, जनहित, लोकसेवा, परोपकार आणि सत्य जास्त महत्वाचं आहे. आखिर कैसे एशिया की सबसे टॉप क्लास एयरलाइंस बंद करवा दी थी एक फटीचर घर जमाई ने? मामूली से दिखने वाले इस कारण आम्ही सुद्धा एक सायंटिस्ट आहोत, एक डॉक्टर आहोत. जिथं सगळं सायन्स आणि सगळे डॉक्टर बंद पडतात, काढून देतात आणि झोळीतले मग कोटी रुपये खर्चून अँब्युलन्स मध्ये आपल्याकडे आणतात. अशा लोकांना, कॅन्सरवाल्यांना आम्ही निगेटिव्ह करून देणारा डॉक्टर आहे. त्यामुळे या गोष्टींपासून दूर राहिलेलं बरं. आता जेवढं डोक्यात आलं तेवढं आम्ही सांगितलं. याविषयी तुमचा कोणाचा एखादा प्रश्न असेल तर तो तुम्ही देऊ शकता.